महाराष्ट्रात गुरांच्या बाजारासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या व सुमारे 200 वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या मुरबाडच्या म्हसा यात्रेला 25 जानेवारीपासून उत्साहात प्रारंभ होत आहे। शंकराचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे म्हसा येथे खामलिंगेश्वराच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी लाखोंच्या संख्येने भक्त येत असतात। मुरबाड कर्जत मार्गावर मुरबाड पासून 12 किलोमीटर अंतरावर असणारे म्हसा हे गाव छोटे असले तरी या गावाला शंकराचे जागृत देवस्थान म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे। या ठिकाणी खांबातून शिवलिंग मिळाल्याने या जागृत देवस्थानाला खांबलिंगेश्वर नाव पडले आहे। दर पौष पौर्णिमेला या ठिकाणी यात्रोत्सव सुरू होतो। आठवडाभर चालणारी ही यात्रा लाखो शिवभक्तांसाठी एक पर्वणीच ठरते। सुमारे 100 ते 125 एकर जागेत भरणाऱ्या तमाशे, मनोरंजनाचे विविध खेळ, दुकाने यांनी यात्रा फुलून जाते। ही यात्रा गुरांच्या बाजारासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असून येथे राज्याबाहेरून विविध प्रकारची जनावरे विक्रीसाठी आणली जातात। दरवर्षी यात्रेत कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असून त्यातून शासनाला लाखो रुपयांचा महसूल देखील मिळतो। तसेच गडीच्या दिवशी लाखो भक्त खांबलिंगेश्वराचे दर्शन घेऊन पाठीला लोखंडी गळ टोचून घेऊन आपला नवस फेडतात। काही दिवस कोंबड्या बकऱ्यांचा बळी देऊन फेडले जातात। गुरांसाठी प्रसिद्ध असलेली ही यात्रा विविध प्रकारच्या घोंगड्याच्या बाजारासाठी देखील प्रसिद्ध आहे। या यात्रेत महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून यात्रेकरू लाखोंच्या संख्येने येत असतात।